निरोगी जावो, आरोग्यपूर्ण जावो। साताऱ्यातील टॉप गिअर ट्रान्समिशन उद्योग समूहाच्या संचालिका सौ श्रद्धा पवार म्हणजे खऱ्या अर्थाने साताऱ्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सुप्रसिद्ध उद्योजिका आहेत। आधुनिक युगात स्वावलंबनाच्या हेतूने स्त्रियांमध्ये करिअरचे महत्त्व वाढले आहे। त्यामध्ये करिअर ओरिएंटेड असलेल्या सौ श्रद्धा पवार खऱ्या अर्थाने साताऱ्याचे भूषण आहेत। या उद्योग समूहाची जबाबदारी यशस्वीरित्या पेलणाऱ्या त्या खऱ्या अर्थाने आधुनिक आणि यशस्वी उद्योजिका आहेत। कराड हे त्यांचे माहेर असले तरी वडिलांच्या नोकरीमुळे त्यांचे बालपण व शिक्षण सांगली येथे झाले। 1994 मध्ये विवाह होऊन त्या साताऱ्याला आल्या। सलग 12 वर्षे घरी राहून त्यांनी कुटुंबाची जबाबदारीही सांभाळली। त्यावेळी त्यांचे पती श्रीकांत पवार हे फॅब्रिकेशन डिझायनिंगचा जॉब करत स्वतः सुरू केलेल्या टॉप गिअर युनिटची जबाबदारी पाहत होते। दरम्यान सौ श्रद्धा पवार यांनी पती श्रीकांत पवार यांना समर्थ साथ देण्यासाठी टॉप गिअर ट्रान्समिशन उद्योग समूहाच्या व्यवस्थापन, निर्मिती आणि विपणन या सर्व जबाबदाऱ्या सांभाळल्या। विज्ञान शाखेच्या पदवीधर असणाऱ्या सौ श्रद्धा पवार यांना कारखान्यातील टेक्निकल बाबींसह व्यवसायातील बारकावे पती श्रीकांत पवार यांनी शिकवले। सध्या सौ पवार या संपूर्ण उद्योग समूहाची जबाबदारी समर्थपणे पेलत असून टॉप गिअर युनिटमध्ये सध्या 400 कर्मचारी कार्यरत आहेत। पती श्रीकांत पवार यांनी 1993 साली टॉप गिअर युनिटची मुहूर्तमेढ रोवली। सौ पवार यांनी या युनिटची जबाबदारी स्वीकारून उद्योग समूहाला आधुनिकीकरणाची चालना दिली। उद्योग समूहाच्या बरोबरीने त्या कौटुंबिक जबाबदारीही लिलया पेलत आहेत। श्रीकांत पवार व सौ श्रद्धा पवार यांनी टॉप गिअरची व्याप्ती आणि व्यवसायाचा विस्तार केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर देशाबाहेरही वाढवला आहे। व्यवसायासह सामाजिक कार्यातही सक्रिय असणाऱ्या या दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत असते। सौ श्रद्धा पवार यांच्या उद्योजकीय आणि कौटुंबिक यशोगाथेची भरारी आपण पाहणार आहोत नीलम टॉक शो मध्ये। सौ श्रद्धा पवार यांची मुलाखत घेतली आहे साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार आणि स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका सौ नीलम अजितसिंह राजपूत यांनी। पाहूया या दिलखुलास गप्पा नीलम टॉक शो मध्ये। निर्मिती सहाय्य लोकसाम्राज्य न्यूज सातारा, चित्रण आणि संपादन अमित परिहार सातारा। यशाचं शिखर सर करणारी व्यक्ती फार कमी असतात आणि यशाचं शिखर जे सर करतात ते ध्येयवादी असतात। आणि असे ध्येयवादी व्यक्तिमत्व, मूर्तिवंत व्यक्तिमत्व श्रीकांतजी पवार। नीलम टॉक शो मध्ये सर तुमचं मनापासून स्वागत करते। टॉप गिअर म्हणजे एवढं मोठं साम्राज्य कशी सुरुवात झाली? सुरुवात माझी 1990 पासूनच झाली। माझं इंजिनिअरिंग सुरू झालं कंप्लीट झाल्यानंतर, आणि इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर साधारण 6 महिन्यामध्ये मी छोटं वर्कशॉपला सुरुवात केली होती। त्याचं टॉप गिअरमध्ये रूपांतर साधारण 10 वर्षानंतर झालं की तिथं छोटे गिअर बॉक्सेस मी 2000 साली सुरुवात केली। आणि 2000 साली त्यावेळेला माझ्याकडे 6 कामगार जे होते, जे सुरुवातीला जे फॅब्रिकेशन काम करायचे त्यांच्या मदतीनं सुरुवात केलेलं हे रोपटं आता जवळजवळ 450 कामगार आणि साधारण 24 देशांमध्ये आता आमचं माल जातो। पण सर एवढं नामांकित म्हणजे सातारा जिल्ह्यात म्हणजे एक अगदी प्रतिष्ठा आहे, व्यावसायिक प्रतिष्ठा आहे। पण कसं म्हणजे ज्यावेळेस कामगारांचं तुमच्याशी नातेसंबंध किंवा दीपस्तंभ जे आपले कामगार असतात तर कसं काय, तो आता जे तुम्ही सांगितलं नाही की छोटेसं रोपटं होतं ते वटवृक्ष झालं, एवढं कशी मदत होत गेली तुम्हाला? ज्या वेळेला जे 1990ला माझ्याबरोबर जुडलेले कामगार आहेत तेच अजूनही आहेत।
म्हणजे कामगारांचं नातं जे आहे सुरुवातीपासून खूप सलोख्याचं नातं मेंटेन करत आलो आणि आमचं एक म्हणजे वी प्रॉस्पर अलॉंग विथ एव्हरीबडी या पद्धतीनं आम्ही म्हणजे दुसऱ्याचं हित सुद्धा बघतच आलोय. त्यामुळं जे आमच्याबरोबर जुळत गेलेले आहेत ते अजूनही टिकलेले आहेत आणि कदाचित तेच मेन रहस्य आहे आमच्या ह्या प्रगतीचं. खरंच चांगलं सांगतं की दुसऱ्याचं हित म्हणूनच आज एवढं मोठं साम्राज्य तुमचं उभं राहिलेलं आहे. मग तुम्ही काय सांगू शकता की जी नवीन पिढी येते की व्यवसाय करायचा आहे, कारण कसं ना शिखर आता जे म्हणलं ना यशाचं शिखर बघताना तर ते खूप सुंदर दिसतं, पण त्याची वाट अशी सहज सोपी नाहीये ना. त्यात जे जातं त्याला समजतं की कसं जायला लागतं, की अडचणी तर प्रत्येक क्षेत्रातच असतात. मग त्या ज्यांना नवीन पिढीला यायचंय की व्यवसाय सुरू करायचंय त्यांच्यासाठी काय सांगता येईल? पहिली गोष्ट म्हणजे व्यवसाय कुठलाही करायचा म्हटलं तर काही गोष्टींना मुरड घालावी लागते आणि कष्ट हे थोडे रेग्युलर जे कष्ट असतात त्यापेक्षा 30-40% जास्तच किंबहुना करावे लागतात. वर्किंग आवर्स तुम्हाला जास्त द्यावे लागतात सुरुवातीच्या काळामध्ये तरी, आणि तरच आपण व्यवसायामध्ये उभं राहू शकतो. दुसरी गोष्ट महाराष्ट्रीयन लोक थोडं व्यवसायामध्ये कमी असतात. आता ह्या मागच्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रीयन लोक जास्त आलेली आहेत व्यवसायामध्ये, तर थोडं कष्ट जास्त घेणं आणि कॉन्सन्ट्रेशन व्यवसाय करणं हे त्या मागचं एक गमक आहे. सर जे एवढं नामांकित आहे साताऱ्यात म्हणजे जिल्ह्यात पूर्ण देशात म्हणलं तरी चालेल की टॉप गिअर म्हणले की इतकं एक आमच्या साताऱ्याचं नावलौकिक वाढवलंय टॉप गिअरच्या, तर त्याचं कामाचं स्वरूप की कोणते कोणते युनिट आहेत तुमचे, कसं काय एक 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 वाढवत कसा गेला तुम्ही सर? टॉप गिअर मध्ये आम्ही बेसिकली गिअर बॉक्सेस बनवतो आणि हे गिअर बॉक्सेस हे खूप सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागणारे गिअर बॉक्सेस आहेत. त्याच्यामध्ये डिफेन्समध्ये लागणारे काही गिअर बॉक्सेस आहेत, स्टील प्लांटमध्ये लागणारे गिअर बॉक्सेस आहेत, शुगर इंडस्ट्रीमध्ये लागणारे गिअर बॉक्सेस आहेत, पेट्रोकेमिकल्सच्या ज्या जगभरातल्या माइन्स आहेत त्याच्यावरती लागणारे जे सेंट्रिफ्यूज गिअर बॉक्सेस आहेत ज्याच्यामध्ये आमची मोनोपॉली म्हणता येईल भारतामध्ये, अशा टाईपचे गिअर बॉक्सेस आहेत. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये गिअरबॉक्स असल्याशिवाय होतच नाही. तर जवळजवळ आमचे 21 असे वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. कन्स्ट्रक्शन फील्ड असेल, प्लायवूड मशिनरी असेल, अशा फार्मा आहे, केमिकल्स आहेत, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागणारे सगळ्या प्रकारचे गिअरबॉक्सेस बनवतो. शुगर इंडस्ट्रीजमध्ये साधारण भारतामध्ये 750हून अधिक शुगर इंडस्ट्रीमध्ये आमचे गिअरबॉक्स आहेत आणि जगभरामध्ये साधारण 25 देशांमधल्या वेगवेगळ्या शुगर फॅक्टरीजमध्ये आमचे गिअरबॉक्सेस कार्यान्वित आहेत. आणि आता आम्ही रिसेंटली ऍडिशनल प्रोडक्ट्स म्हणून एक ऍग्रिकल्चर इम्प्लिमेंट्स, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर याच्यामध्ये सुरुवात केलेली आहे. तो प्लांट आता कोयंबतूरला आहे. आमची फाउंड्री स्वतःची कोल्हापूरमध्ये आणि भारतामध्ये साधारण आमचे 3 ते 4 सेल्स ऑफिसेस आहेत आणि आमचं डीलर नेटवर्क आहे हे ऑल ओव्हर इंडिया सगळीकडे आहे आणि एक्सपोर्ट सेल साधारण 24 ते 25 देशांमध्ये आहे. सातारा येथील मी आता जसे बोलले की नावलौकिक आहे, म्हणजे मी सरांबद्दल काय बोलणार, सरांनीच आता सांगितलंय की काय काय म्हणजे साताऱ्यासारख्या ठिकाणी एवढं मोठं महान काम सर तुम्ही करताय. खरंच आम्हाला म्हणजे महान असं म्हणजे काय बोलणार, खरं प्राऊड काय असं मी बोलू पण शकत नाही, पण खूप छान वाटतं सर की एवढ्या लोकांना तुम्ही रोजगार देताय. हे पण एक तुमच्याकडून खूप मोठं काम आहे. आणि सोशल वर्क पण तुमच्याकडून काय होते का सर, की काय काय सामाजिक कार्य तुमच्याकडून घडले आजपर्यंत? आता जो कोविडचा काळ आहे त्याच्यामध्ये आम्ही साधारण गेल्या सेकंड वेव्ह आणि फर्स्ट वेव्ह मध्ये साधारण 13 आम्ही कोविड सेंटर रन केली होती. आणि दरवर्षी आमचे बाकीची जी कार्य आहेत जसे ब्लड डोनेशन कॅम्प्स असतील, ट्री प्लांटेशन असतील, जसे माझी मिसेस आहे ती आर्ट ऑफ लिव्हिंगची टीचर आहे, तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून सुद्धा खूप सारं काम केलं जातं. आणि तसं जसं जेवढं करता येईल तेवढं केलं जातं. गावाकडे आमची एक शाळा आहे, त्या शाळेसाठी आम्ही खूप योगदान दिलेलं आहे. त्या शाळेत सध्या मी त्या संस्थेवरती अध्यक्ष आहे. तिथं लहान मुलांसाठी आणि होतकरू मुलांसाठी खूप वेगळे उपक्रम आम्ही राबवतो. सर एवढं म्हणजे व्यवसायाची एवढी मोठी धुरा तुम्ही सांभाळताय आणि त्यातून ही वेळ काढून तुम्ही सामाजिक कार्यात एवढं स्वतःला वाहून घेताय की जेवढं तुमच्यासाठी देताय तेवढं समाजासाठी देताय. आणि खरं तर सांगायचं की सरांना वेळ नव्हता, अगदी त्यांना रिक्वेस्ट केली की 5 मिनिटं का होईना तुम्ही मुलाखत द्या, आणि सर तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढला
आणि तुमचे 4 शब्द की लोकांच्या समोर की जे व्यक्ती, आता मी जे सुरुवातीला म्हणले की देहवेडे असतात, की मूर्तिमंत उदाहरण आहे की तुम्ही सांगितले की शून्यातून कशी निर्मिती होती आणि कुठल्या कुठे पोहोचू शकतं. हे सरांचं खरंच उदाहरण म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. आणि सर तुम्ही वेळात वेळ काढून आला नीलम टॉक शो मध्ये, खूप खूप धन्यवाद सर. आणि असंच म्हणजे जे आता सरांचं, श्रीकांतजी सरांचं आता मी जे बोलते तसेच त्यांची सहचारिणी म्हणजे आयुष्यभर त्यांनी म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तसंच यशस्वी स्त्री मागे एका पुरुषाचा हात असतो. आणि खांद्याला खांद्या लावून सरांच्या बरोबरीने काम करणाऱ्या श्रद्धा मॅडम, त्यांच्याशी आता आपण बोलणार आहोत. नमस्कार. दीपावली सर्वांना सुखाची, समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची जावो आणि हो आरोग्यपूर्ण जावो. सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज माझ्यासोबत आहे श्रद्धा पवार, सातारा येथील नामांकित टॉप गिअरच्या डिरेक्टर. तर आज मी त्यांचा जीवन प्रवास किंवा त्यांच्या जीवनाचे पैलू आपण उलगडणार आहोत नीलम टॉक शो मध्ये. तर नीलम टॉक शो मध्ये मी मनापासून प्रेमपूर्वक तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रद्धा मॅडम, तुमचं प्रथम तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नीलम टॉक शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर दीपावलीबद्दल तुम्ही काय सांगताल सगळ्यांना, जो आपला हा कार्यक्रम बघतायत त्यांना? सर्वांना मनापासून माझा नीलम टॉक शो मध्ये नमस्कार आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावली हा आपल्याला अंधारातून उजेडाकडे नेणारा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या जीवनात सगळ्यांनी रोषणी उत्पन्न करावी असं मी मनापासून सांगते, की जेणेकरून आपलं जीवन प्रकाशमय व्हावं. खूप छान बोलला की प्रकाशमय जीवन व्हावं. म्हणजे आता जे तुम्ही डिरेक्टर म्हणून टॉप गिअरला काम करताय, तर तुमच्या कामाचं स्वरूप काय मॅडम? कामाचं स्वरूप म्हणजे मी ओव्हरऑल सगळं ॲडमिनिस्ट्रेशन पाहते आणि अकाउंट पाहते, कस्टमर केअर पाहते, जिथं कमी तिथं आपण पाहते. असं ठराविक माझंच नाही, पण मेनली माझे पार्ट आहेत अकाउंट डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन याच्यात. असं कधी वाटलेलं की व्यावसायिक पती मिळेल आणि साताऱ्यात मी येईल, की पहिले 10 वर्ष तुम्ही गृहिणी मुलांना वाढवून येतच गेली आणि मग आयुष्याला एकदम असं टर्न आला की कसं काय सुरुवात? टर्निंग पॉईंट मिळाला की आयुष्यात जेव्हा आपण एक मॅरिड वुमन म्हणून येतो, एक स्वप्न बघितलेली असतात. बिझनेस वगैरे असं काही नव्हतं, पण ठीक आहे चांगलं एखादं स्थळ आपण पाहून लग्न करून वडील देतात वगैरे. पण योगायोगानं यांचा बिझनेस होता आणि त्याच्यातून मग या प्रवासाला सुरुवात झाली. लग्न होऊन या घरात मी आल्यानंतर सुरुवातीच्या काळात नवीन बिझनेस असल्यामुळे यांचं बिझी शेड्यूल असायचं आणि मी घरामध्ये सगळे माझी जॉईंट फॅमिली होती, त्यामध्ये मी चाललेलं असायचं धावपळीत सगळं लाईफ. आणि थोडे राहतात रुसवे फुगवे की नवरा टाईमच देत नाही, वेळच देत नाही, नवीन लग्न. पण माझे वडील मला सांगायचे त्याचं करिअर घडतंय आणि तो चांगला काहीतरी नक्की करणार आहे आणि त्याला चांगली साथ दे. मग त्या एका वडिलांच्या माझ्या सांगण्यावर असेल किंवा माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड जे असेल ते जॉईंट फॅमिलीचं असल्यामुळे इकडे ॲडजस्ट करायला मला अवघड गेलं नाही, कारण माझ्या घराकडे पण 10-12 कुटुंब आम्ही एकत्र काका काकू वगैरे राहायचो आणि इकडेही तसं जॉईंट फॅमिली असल्यामुळे अवघड गेलं नाही. पण म्हणतात ना एखाद्या आयुष्यात टर्निंग पॉईंट येतो आपल्या, तसं एक 10 वर्ष झाल्यानंतर माझ्याही आयुष्यात टर्निंग पॉईंट आला तो. आणि तो घडवून म्हणजे बाय गॉड क्रिएशन असतो. आपण किती म्हणलं त्या काळात की नाही हे दुःखाचा प्रसंग होता आणि त्यामुळे मला असं झालं, पण एक ठराविक वेळ गेल्यानंतर तुम्हाला कळतं की हे कशासाठी झालं असतं. असं टर्निंग म्हणजे मी बिझनेसमध्ये येताना म्हणजे तसाच एक टर्निंग पॉईंट आला. मी माझ्या नवऱ्याच्या बिझनेसमध्ये आले, मी त्यांना मदत करू लागले, असं झालं. पण आज गृहिणी तो हा प्रवास आतापर्यंत की म्हणजे गृहिणी उद्योजिका कसा काय तो प्रवास होता, त्यावेळीचा आत्मविश्वास आणि आत्ताचा आत्मविश्वास? ऍक्च्युली त्यावेळी गृहिणी म्हणून मला हे जग माहिती नव्हतं, बिझनेसचं जग. आणि त्या एक कॉमन गृहिणी ज्या तक्रारी करते ना त्याच माझ्या तक्रारी असायच्या. मला फिरायला घेऊन जात नाही, मला वेळ देत नाही, मुलांच्याकडे तुमचं लक्षच नाही वगैरे. पण कालांतराने नंतर गृहिणीतून मी जेव्हा लाईफ बिझनेस किंवा जॉब असं समजलं कोणीही असेल तर आल्यानंतर त्यातला आपल्याला फरक कळतो की गृहिणी लिटरली म्हणजे खूपच सुंदर आहे की एक स्त्री आपल्या सगळ्या घराची जबाबदारी सांभाळत असते.
आणि तिचं ते खरोखर कौशल्य असतं. पण ही स्त्री ती जबाबदारी सांभाळून बाहेरचीही इक्वली त्याच पद्धतीनं जबाबदारी सांभाळते, त्यावेळी ती खरोखर ग्रेट असते. आणि याचा अनुभव जेव्हा मी स्वतः काम करायला लागले तेव्हा मला आला. आणि तो फेज असा असतो की घरातल्या आपल्याला फायनान्शियल टेन्शन्स नसतात, आपण त्यावेळी म्हणतो मी काम करते वगैरे, इट्स ओके. पण जेव्हा आपण बाहेरच्या जगात येतो, बिझनेसमध्ये येतो किंवा जॉबमध्ये येतो, तर वेळेचं टाइम मॅनेजमेंट प्लस स्वतःची पर्सनॅलिटी प्लस हे घेतलेलं हाती घेतलेलं काम, ह्या दुहेरी जबाबदारीतून तिला जावं लागतं. आणि हे जात असताना संघर्ष होत असतो आपल्या जीवनात, पण आपल्या जीवनाला अनेक पैलू पडत जातात वेगळे वेगळे असे, आपण निखारून जातो त्याच्यामधून, असं संघर्षातून सुद्धा. खरंच की निखारूनच जातो, म्हणजे अगदी संघर्ष तर असतो, संघर्षाशिवाय जीवन नाही. ते निखारणं अगदी तेजस्वी होतं. मग हिराला जसे पैलू पाडल्यावर हिरा जसा चमकतो तसा हिरा बघितला तर दगडच असतो. प्राथमिक स्वरूपात आपण जेव्हा पाहतो हिरा हा दगडच असतो, पण त्या हिरालाच पैलू पाडल्यानंतर त्याचं चमकणं जसं होतं, तसे प्रत्येक स्त्रीचे हे पैलू पाडले जातात तिच्या कामाला. मग ती घरातली गृहिणी असो नाही तर काम करणारी वर्किंग वुमन असो, आपल्या आपल्या परीने तिला ते पैलू असतात. खूप छान. खरंच आहे, प्रत्येक स्त्रीला पैलू असतात आणि ती अगदी हिऱ्यासारखी चमकते. पण हे सतत जे करत आलं तुम्ही की मुलांना पण वाढवायचं, पण सांभाळायचं, म्हणजे उद्योजिका हा शब्द काही सोपा नाही, म्हणजे अगदी की तो खूपच बदलूनच टाकणार, आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणजे जो एक मान मिळतो, एक सगळीकडे आज तुमचे सत्कार म्हणा, पुरस्कार होतात, ते म्हणजे ते उद्योजिका हे तुमच्या नावाच्या पुढे लागलं की महिलांसाठी तुम्ही काय सांगताय की काय करू शकता? ऍक्च्युली मी जेव्हा उद्योगमध्ये आले त्यावेळी खरं सांगायचं तर माझी मुलं लहान होती, 2री 3रीला. आणि मी असंही म्हणणार नाही की आपल्यासारख्या स्त्रियांनी घरदार सोडून फक्त नोकरीच्याच किंवा व्यवसायाच्याच मागं लागणं, म्हणजे आपण काहीतरी नक्की गमावणार असतो. तर हे दोन्ही जीवन बॅलन्स साधता आलं पाहिजे. आणि नीलम टॉक शोमध्ये मला म्हणजे माझं जीवन मांडायला फार आवडेल खरं तर. म्हणजे उगीच आले आणि गुढी इंटरव्ह्यू दिले, खूप छान झाले. त्या इंटरव्ह्यूतून लोकांना प्रेरणा मिळावी हा एक इंटेन्शन घेऊन जेव्हा आपण टॉक करतोय, तर मला सांगायला आवडेल की मी माझ्या जीवनाचा एक चार्ट आखला होता. जेव्हा मला बांधून घेतलं होतं की माझी मुलं जेव्हा स्कूलमध्ये जातील, आणि गॉड ग्रेस की त्यांचं स्कूलचं टायमिंग पण 10 होतं, मग मी सकाळी लवकर आवरून त्यांना स्कूलमध्ये बाहेर पडल्यानंतर मी ऑफिसला यायचे. आणि ते स्कूलमधून आले की थोडाफार उशीर व्हायचा मला अर्धा तास, पण ते जेव्हा घरात असेल त्यावेळी मी घरी यायचं. मग मुलांना म्हणजे एकवरी मला तो बॅलन्स साधायचा होता की मलाही काम माझ्या मिस्टरांना मदत करायची होती, मुलांकडे तर दुर्लक्ष न झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीचा समतोल सांभाळ त्रास हा झाला, खूप त्रास झाला, नाही असं नाही. आणि मग पण तो करायचा होता. आज आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हटल्यावरती त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा फार सॅक्रिफायसेस ते केल्याशिवाय तरी चालत नाही. सगळंच असं आसान मिळणार नाही आपल्याला. तर हा बॅलन्स सांभाळत मी केलेला आहे. आणि त्याच पद्धतीनं बाकीच्याही स्त्रियांना मी सांगते की मुलाचं हे असं साधं सोपं जीवन नसतं. प्रत्येकाला गृहिणी असली तरी तिला तो संघर्ष असतो, पण त्यातून आपल्याला डेव्हलप करायचं आहे, एवढ्या गोष्ट आहे. म्हणजे खरंच आता जे तुम्ही म्हणला ना की प्रत्येकीचं मुलं वाढवण्यातच म्हणजे जीव की प्राण, ते विश्वच त्यांच्या मुलांच्या चौथेरच ते असतं की ते सगळं जग असतं. मग ते बाहेर पडताना असं जे तुम्हाला त्रास झाला तोच इतरही. पण तुम्ही उदाहरण आहे की तुम्ही करू शकता, हे तुम्ही दाखवून दिले, म्हणजे जगाला दाखवून दिले की हे होऊ शकतं. म्हणजे घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पाळून, म्हणजे टू बी फ्रँक कॉमन लेडीच्या बाबतीतला म्हणजे स्वयंपाक, धुणं, भांडी, मुलांचा अभ्यास, केअर फरशी हे काढून बिझनेस करणं नॉट अ जोक. आणि हे सगळं केलं. आणि मी आता ज्या माझ्यासोबत लेडीज काम करतात किंवा फॉर एक्झाम्पल नीलमच असेल तर तीही हे सगळं मॅनेज करून ह्या सगळ्या गोष्टी जपणं, आपली एक सामाजिक बांधिलकी जपणं, ह्या गोष्टी डिफिकल्ट टास्क असतो, पण त्यातून एक सॅटिस्फॅक्शन असतं आपल्याला आणि ते आपण मिळवत असतो. मदत तर होतेच, पण आपलाही पर्सनॅलिटीचं जडणघडण घडत असते. जडणघडण पाहिजे असते आणि एक ते नावलौकिक होऊन जातं. याच्यातून म्हणजे कसं कौटुंबिक जबाबदाऱ्या आपण नाही डावलू शकत. आपले संस्कार असतील की मग स्त्रीचा स्त्री सुलभपणा असेल की तो आता काळ बदललेला आहे, पुरुषही मदत करतात, पण मोस्ट ऑफ द स्त्रिया इनिशिएटिव्ह घेत असतात की मुलांना घडवण्या पाठीमागं, घर सांभाळण्या पाठीमागं.
ह्या गोष्टी स्त्रीचा स्वभाव आहे आणि त्या सगळ्या करून आपण करू शकता. तुम्ही ठरवलं तर तुम्ही करू शकता. तुम्ही ठरवलं तर करू शकता. तर ते तुम्हीच ठरवायचं करायचं. कारण आयुष्य एवढं छान आहे की त्यात तुम्ही मुळात आनंद लुटा, प्रत्येक क्षणाचा आनंद लुटा. बरोबर. आणि आपल्या ते कलागुण ओळखा. म्हणजे मी काय करते असं की आता तुम्ही सामाजिक म्हणलं की सामाजिक कार्य म्हणजे तुम्ही हे जे उद्योजिका म्हणते ते पण कार्य तुम्ही इतकं छानपणे सांभाळताय आणि शिवाय सामाजिक पण करताय. कसं काय म्हणजे सामाजिकचं का असं वाटतं की करावं आपण? म्हणजे मी जेव्हा कंपनीमध्ये जॉईन झाले तर सगळे लेडीजच होते, सॉरी सगळे जेंट्स लोक होते आणि मी एकटी कंपनीत होते. 2005 साली मी कंपनी जॉईन केली, त्यावेळी मी एकटी लेडीज होते आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि मी खूप माझ्या मिस्टरांचे आभार मानते की त्यांनी मला माझं टेक्निकल बॅकग्राऊंड नसताना सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकून एक सक्षम व्यक्तिमत्व त्यांनी माझं बनवलं आणि त्यामुळे मी आज जे काही पाहू शकते हे बिकॉज ऑफ देम, की त्यांनी शिकवल्यामुळं. माझं ॲक्च्युली सायन्स साईडचं शिक्षण होतं, इंजिनिअरिंगचा बेस मला माहीत नसताना. आणि अशा इंजिनिअरिंग इंडस्ट्रीत आल्यानंतर मला जाणवलं 2005 साली की मी एकटीच लेडीज आहे या ऑफिसमध्ये. मग तिथून पुढं मी असं ठरवलं की लेडीजना घ्यायचं. मग तिथून पुढं लेडीजची अपॉइंटमेंट असेल, मग ऑफिशियल लेवलला घेतली गेली सुरुवातीला. नंतर मग मशीन ऑपरेट करणं असेल लोकांना, त्यातून मी पुन्हा त्यांना लेडीजना वर केलं. असं करत करत मला माझ्या कंपनीमध्ये मी 35 ते 40 लेडीजना, म्हणजे काही टेक्निकल त्यांनाही एज्युकेशन नसताना मशीन ऑपरेटर, अकाउंटिंग असेल, परचेसमध्ये असेल किंवा स्टोअरमध्ये असेल, तर अशा आम्ही 40 लेडीज घडवल्या. आणि हे करत असताना म्हणजे मला थोडासा म्हणजे बाकीच्याही गोष्टी सोशल ह्याच्यामध्ये मला आर्ट ऑफ लिव्हिंगमुळं थोडंसं बाहेर संध्या मिळाल्या की लोकांचं सेवा करण्याची. ते आर्ट ऑफ लिव्हिंगला कशा काय म्हणजे त्या कशा काय कार्यरत आहे माहिती मी बघते तुम्हाला. अच्छा. टीचर म्हणून तुम्ही? हो हो, योगा टीचर. योगा. तर तसं काय म्हणजे आर्ट ऑफ लिव्हिंगची कशी सुरुवात झाली? आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जसं तुम्ही मला म्हणाला की टर्निंग पॉईंट असतो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक टर्निंग पॉईंट असतो आणि 2005 साली माझ्या लाईफमध्ये तो टर्निंग पॉईंट आला होता. आणि याच्यामध्ये मला माझे गुरु भेटले त्यावेळी. आणि मग माणसाच्या प्रत्येकाच्या लाईफ ह्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन असतात आणि त्या अप्स अँड डाऊनमध्ये तुम्हाला एखादा मेंटॉर किंवा स्पिरिच्युअल बेस असेल तर तुम्ही त्या गोष्टीतून सहज पार पडून जाता. मी गुरु ग्रेस असेल त्यावेळी मला ते माझ्या म्हणजे मी त्यांच्या सानिध्यात केले. त्यांनी जे काही त्यांच्या प्रोसेस किंवा ज्या काही त्यांच्या हेल्थ विषय असतील, मेंटल फिटनेस विषय असेल, याच्यातून मी त्या संस्थेशी आणि श्री श्री रविशंकर यांशी जोडले गेले. त्यातूनच मग हॅपीनेस कोर्सेस असतात, यूथसाठी कोर्सेस असतात, छोट्या मुलांसाठी कोर्सेस असतात. मग त्या टीचर बनल्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीज माझ्या वाढल्या कारण त्यांना शिकवून आलं, पुन्हा त्यांचे काउन्सिलिंग आले, छोट्या मुलांचे प्रॉब्लेम असतात, ह्याच्यातून हे सोशल ॲक्टिव्हिटीज माझ्या वाढत गेल्या. म्हणजे अशी सुरुवात होत गेली. असं ठरवून नाही, ऑटोमॅटिक म्हणजे बाय घडवत जातं कोणीतरी आपल्याला. सगळा जीवनाचा इथंपर्यंतचा प्रवास मी आल्यानंतर मला एक कळतं की आपण निमित्त मात्र आहोत, आपल्याला हलवणारा कोणीतरी आहे वरती, क्रिएटर आहे तो. असा म्हणजे एवढं तुम्ही सांगताय की खूप छान वाटतंय. म्हणजे खूप चांगले विचार तुम्ही मांडताय. मग तुमचे विचार घडवणारे म्हणजे तुमचे प्रेरणास्थान कोण आहे किंवा तुमचे आदर्श आहे की या व्यक्तीकडे बघून की नाही मला आयुष्यात असं व्हायचं होतं किंवा असं कोण प्रेरणादायी आहे व्यक्तिमत्व? प्रेरणादायी असं माझ्या जीवनात असं म्हणजे तेव्हा तेवढी समज नव्हती मला. आता प्रेरणादायी बनायचं असेल तर अनेक लोकांना मी म्हणजे इन्स्पिरेशन मला मिळतं, ज्या आघाडीच्या बरेच पॉलिटिक्स असेल, सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये ज्या स्त्रिया काम करतात, खरोखर स्वतःला झोकून देऊन, त्या सगळ्या लेडीज माझ्यासाठी आदर्श असेल. आणि लेडीज असं नाही, जेंट्स की जे वडील आहेत माझे, ते माझ्यासाठी खरोखर आदर्श आहेत की त्यांनी खूप म्हणजे लोकांचं कल्याण केलं. आणि तो एक स्वभाव जेनेटिक असेल की लोकांसाठी काम करत राहायचं, तिकडून झालं. त्याच्यानंतर सासर मिळालं ते सुद्धा तेही स्पिरिच्युअल पाथमध्ये होते आहेत. म्हणजे तर काळसिद्धेश्वर महाराजांना ते खूप फॉलो करतात. तर त्यांच्या ह्याच्यामुळे हा एक वारसा आपल्याला मिळत जातो आणि त्यातून मग हे काम करण्याची आवड तयार होत जाते, असं होत जातं. एवढं छान म्हणजे चांगलं वाटतंय की ऐकायला की वडिलांना तुम्ही अगदी, कारण खरंच आहे आपल्या घरातले जे असतात व्यक्ती त्यांच्या
सहकार्यामुळे तर आपण घडत असतो. त्याच्यामध्ये वडील असतील, जीवनाच्या वेगळ्या वेगळ्या टप्प्यावर वेगळी वेगळी लोक आपला गुरु बनत जातात. आणि त्याच्याकडून आपण लहान म्हणजे मुलांकडून पण मी बरंच शिकते. माझे मिस्टर असतील त्यांच्याकडून खूप गोष्टी मी शिकलेल्या आहेत. म्हणजे अशा मिस्टरांची साथ कशी होती तुम्हाला? टू बी फ्रँक, ही इज अ म्हणजे करिअर ओरिएंटेड मॅन. आणि त्यांचं लहानपणापासूनचं पॅशन होतं की बिझनेस करायचं, अगदी 7वीत असल्यापासून. आणि त्यांचे जे फॅमिली लोक सांगतात मला, त्यांचे मम्मी असतील, त्यांचे बाप्पा असतील, की त्यांना कुठलीही गोष्ट असेल जी लहानपणी, कॅल्क्युलेटर असेल, सायकल असेल, सगळं मोडून टाकायचं आणि पुन्हा ते जोडायचं. तर बाळाचे पाय जसे पाळण्यात दिसतात तसं त्याप्रमाणे त्यांचं लहानपणापासून ते स्वप्न होतं. थोडंसं मला मॅचअप व्हायला थोडंसं, कारण एक आपण चौकटीत वाढलेलं असतं, त्या चौकटीत आपल्या काळातल्या तर कमीत कमी फिल्मी कल्पना असायच्या फार, की ड्रीम टाईप आपण जगायचो, की हजबंड वाईफ वगैरे, किंवा त्या सगळ्या ह्याला थोडासा धक्का नाही म्हणलं तर बसतो. पण मानसिक म्हटलं ना, की जसं माझ्या वडिलांनी सांगितलं की हिचा बिझनेस करणाऱ्या करिअरचा मुलगा आहे, त्याला साथ दे फक्त तू. अशा मग त्यांचाही सुरुवातीचं स्ट्रगल, फर्स्ट जनरेशन होतं बिझनेसचं. म्हणजे त्या काळी फंडिंग नसतात काही, आपली अशी मराठी माणसं आपण, आपल्याकडे काय पिढीजात श्रीमंती नसते, सगळं शून्यातून हे सगळं निर्माण करायचं असतं. पण ते थोडंसं आपल्याला सॅक्रिफाईस करावं लागतं. म्हणजे नवऱ्याला साथ द्यावी लागते. कुणालाही मला जेणेकरून नवीन ज्या काही मुली असतील किंवा नवीन बिझनेस करणारे लोक असतील त्यांना खरोखर प्रामाणिकपणे सांगावं असं वाटतं की तुमचं सॅक्रिफाईस असल्याशिवाय, घरातून नीट चांगली साथ असल्याशिवाय मनुष्य पुढचा बिझनेस करतो. किंवा वाईफ असून एक हजबंड कोणी करेल तर तिला कायम किंवा त्याला खंबीरपणे साथ देणं गरजेचं असतं. मग त्यावेळी पर्सनली तुमच्या काही गोष्टीचं तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागतं. एक समज आहे, म्हणजे सगळ्यांचं लोकांचं मत आहे की नोकरी करणारे महिन्याला पगार की व्यवस्थित आपलं घर चालतं, पण जे उद्योग करणारे कधी मिळालं तर मिळालं, खूप मिळणार नाहीतर काय, त्याच्याबद्दल काय बोलता तुम्ही? ऍक्च्युली कसं होतं धंद्यामध्ये, मी जे हे सांगितलं की जे हा फर्स्ट जनरेशन जे असतो त्यांना खूप फार त्रास होतो सगळं मॅनेज करायचं. आणि आपण मराठी फॅमिलीतून आल्यामुळं पिढीजात श्रीमंती ही काही आपली नसते. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीचा संघर्ष हा घडवण्यातच जातो, म्हणजे एस्टॅब्लिश करण्यात. इवन फर्स्ट किंवा सेकंड जनरेशन असेल, माझा मुलगा असेल तर तोही याच फेजमध्ये जातो. त्याची तिसरी जनरेशन मात्र खूप सुंदर असेल की त्यांना सगळं असं वेल एस्टॅब्लिश मिळेल. पण हे सगळंच प्रायमरी स्वरूपात आहे आणि वाढणार आहे, स्कोप आहे, अप्स अँड डाऊन्स राहतात. पण लिमिटेशन आपण पण आपल्याला ठेवलं पाहिजे. कारण आपल्याला एक ऑर्गनायझेशन असतं, त्याच्यामध्ये आज आमच्याकडे 500 लोक असतील तर ते 500 लोक खुश असेल तर आम्ही हॅपी राहणार. आणि त्यांना खुश ठेवणं म्हणजे आज कुटुंब असल्यासारखं असतं आपलं. आणि त्यांच्या सोयी, त्यांच्या सगळ्या सुविधा पुरवणं आपलं प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळतं का हे पाहणं आपल्याला सोपं म्हणतात. ते सगळं त्यांना सांभाळणंच असतं. त्यांना अगदी मुलांप्रमाणे सांभाळावं लागतं. 300 लोक वेगळ्या वेगळ्या मेंटॅलिटीची लोक असतात. आपण 10 लोक घरात राहिलं तरी त्यांच्यात संघर्ष असतात. पण या 300-400 पीपलला हँडल करणं, प्रत्येकाची मानसिकता वेगळी असते आणि प्रत्येकाला आपल्याला फेस करावं लागतं. आणि सगळे गुण दोष सगळे पोटात घालून आपल्याला पुढे जावं लागतं. एवढं छान, म्हणजे काय गृहिणी असतं तर ह्या सगळा आयुष्याचा अनुभव आला नसतं तुम्हाला. नक्कीच नाही. हो ना, इथे येऊन सगळा तो अनुभव आला म्हणजे कंपनीचा खूपच, म्हणजे तो अनुभव खूप लहान मुलाचा असतो. खूप खूप म्हणजे कंपनीचंच असं नाही, जी कोणी स्त्री उंबरठ्याच्या बाहेर पडेल ना तर तिला नॉलेज हे असणारच. आणि मी सगळ्या स्त्रियांना म्हणते की त्यांनी ती चौकट जोपासून स्वतःचं काहीतरी वेगळं केलं पाहिजे. हे मला सगळ्यांना सांगा असं वाटतं. स्वतःची खुशी, हॅपीनेससाठी मग तुम्ही क्लास लावा, तुम्ही स्वतःचा छंद जोपासा, त्या व्यतिरिक्त ते गोष्टी करा. आता मॅडम म्हणले की स्वतःचे छंद जोपासा, म्हणजे नीलम टॉक शो सुरू झाला आणि त्यावेळेस तुम्हाला 2 शूट झालेले माझे अपलोड केले नव्हते. मला एवढं टेन्शन होतं
की लोक बघतील ना, करायचं की नाही. आणि त्यावेळेस तुम्हाला एक फोन केला त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं का नाही बघणार, लोक बघतील. म्हणजे त्याच्यावर मग तो आत्मविश्वास वाढला माझा आणि मी तो नीलम टॉक शो सुरू केला. म्हणजे ते क्रेडिट खरं ज्यांचं आपल्याला सहकार्य असतं ना त्यांच्याबद्दल खरंच म्हणजे त्याची जाणीव आपल्याला राहायला पाहिजे. म्हणून मी अगदी खास तुमचा उल्लेख केला की मी पण माझी एक आवड म्हणून मी हा शो करते की मला एक असं वाटतं की माझ्या साताऱ्यातील लोकांची ओळख पूर्ण जगाला करून द्यायची. एवढं तुम्ही यशस्वी, आता सरांचं आपण बघितलं एवढं चांगलं यशस्वी आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचणं तो छोटासा माझा प्रयत्न म्हणजे. आणि तो सपोर्ट म्हणजे तो आत्मविश्वास असेल तर आपण यशस्वी नक्कीच. तो आत्मविश्वासच खूप महत्वाचा असतो. तो तुमच्यात होता म्हणून तुम्ही त्या इथपर्यंत पोहोचला. पण हे सगळं उद्योजिका हे सगळं सांभाळताना बकेट लिस्ट काय राहिली का तुमची? माझ्या आयुष्यात करायचं राहिलं किंवा यापुढे मला हे करायचं आहे. मी तेच म्हणजे मी पुन्हा सगळ्यांना ते सांगते की ज्यांचे प्रायमरी बिझनेस तुम्ही सुरू करत असता सगळ्यांचे तर बकेट लिस्ट बऱ्याच असतात. मग तुम्हाला खूप गोष्टी राहून जातात आपल्याला आणि मग आपण त्या पूर्ण कशा करायच्या. तर माझ्या लाईफमध्ये मी आता त्या माझी मुलं जेव्हा माझ्या हाताशी आले आणि मी डिसाईड केलेलं आहे की काही कालानंतर त्यांच्या हातात दिलं की माझ्या बकेट लिस्ट राहिलेल्या कम्प्लीट करायच्या. मग त्याच्यामध्ये माझं एक स्वप्न होतं की एक स्कूल असावं की त्या स्कूलमध्ये मुलांना दोन्ही प्रकारचे असावेत स्कूल, की गरिबांसाठी पण एक की त्यांना ज्यांचे खरोखर शिकू नाहीत शकत पॅरेंट्स किंवा त्यांना त्या शिक्षणाचं महत्त्व नसतं तर अशा मुलांसाठी एज्युकेशन मला पहिली दुसरी तिसरी 10th पर्यंत जरी काढायचं तर मिळाला चान्स तर किंवा थोडा टाइम स्पॅन मिळाला तर मी नक्कीच ते काम करेन. दुसरी गोष्ट मला म्हणजे गोठा करायचा आहे आणि दुधाचं म्हणजे थोडंसं गायी पाळायचे आहेत, म्हैसी पाळायचे आहेत आणि चांगल्या कॅटेगरीतलं दूध लोकांपर्यंत जावं ही माझी खूप दिवसापासूनची इच्छा आहे. स्कूल आणि गाईचा गोठा काय खूप छान होता. नक्की नक्की. आता रॅपिड राऊंड करायचं आपण. नक्की. आवडते लेखिका? मला वपू कडे आवडतं. आवडतं पुस्तक? मी छावा वाचलेलं 10वी मध्ये. पर्यटन स्थळ? काश्मीर. आवडता पिक्चर? आवडतं म्हणजे हल्लीच्या काळातला मला 3 इडियट्स आवडलेला आणि कुछ कुछ होता है यामध्ये रोमॅन्टिक पिक्चर मला आवडतं. आणि सर्वात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करतं? माझ्यावर करतं. सगळे माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो. आणि तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करता? मी माझ्या मुलांवर प्रेम करते. आता नाव तर तेच मी मुलांवर खूप स्वीटवर प्रेम करते. आणि माझं एक असं राहतं की जेव्हा माझ्या मुलाला त्याची बायको होईल तेव्हा प्रेमाचं हक्काचं कोणीतरी मिळेल आणि मुलीला जेव्हा जवळ येईल तेव्हा मला थोडंसं म्हणजे मी कम्फर्ट असणार त्यांचा सांभाळ करणारं कोणीतरी आपलं माणूस लागतं. ते आलं की मला थोडंसं रिलॅक्स होतं. तो पण अनकम्फर्ट असते की आईची माया म्हणतात. आईची माया असते. बरोबर. आयुष्याकडे बघतानाचा कसा दृष्टिकोन आहे तुमचा? आयुष्याकडे बघताना आय एम सॅटिस्फाईड नाव की छान आहे माझं लाईफ. बिझी लाईफ झालेलं आहे पण मला ते चांगलं वाटतं. म्हणजे सत्कारणी लागतं आयुष्य. कुठेतरी आपण काहीतरी जाऊन एकमेकांचं निंदा वगैरे करण्यापेक्षा किंवा बीच बॅकिंग करण्यापेक्षा किंवा बिझी असलेल्या सगळ्यांच्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यांनी आपल्याला स्वतःला गुंतवून घ्यावं सगळ्या ह्याच्यामध्ये, कामामध्ये असेल, छंदांमध्ये असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये. खूप छान. खरं मॅडम इतके छान तुमचे विचार मांडले म्हणजे तुमचे जीवन प्रवासातील पैलू मी उलगडले. म्हणजे छान वाटलं मला पण बोलताना. आणि तुमचे जे जी स्वप्न आहेत ती पूर्ण हो तुमच्या हातून. नीलम टॉक शो मध्ये तुम्ही आलात, एवढे तुमचे चांगले विचार मांडले. खरं तर मनापासून तुमचे खूप खूप आभारी आहे की छान वाटलं मला तुमच्याशी. दिवाळी स्पेशल अगदी दीपावलीसाठी आपण करतोय ते छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला खूप धन्यवाद देते की मी बऱ्याच तुमच्या टॉक शोचे पाहिले भाग आणि प्रत्येक स्त्रीला आपलं मत मांडण्यासाठी व्यासपीठ लागतं आणि ते तुम्ही देताय. मग मोकळ्या होत आहेत त्या व्यासपीठावरती. हेही खूप मोठं काम आहे आणि खूप सुंदर तुमचा शो चाललेला आहे. मलाही तुमच्या शोमध्ये येऊन मलाही खूप छान वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. म्हणजे असं शाबासकी दिली की अजून प्रेरणा मिळते की नाही मला करायचं म्हणजे जे व्यासपीठ मिळाले आणि लोकांना जेवढं जास्तीत जास्त
आणता येईल शो मध्ये, हा खरंच मी मनापासून प्रयत्न करते. आणि लोकांना नवरात्रीच्या नवदुर्गा पण खूप आवडते. आतापर्यंतचे जे म्हणजे नीलम टॉक शो होते की प्रत्येक विचार वेगळे होते, मांडणी वेगळी होती आणि काहीतरी शिकण्यास मिळतंय त्या कार्यक्रमात. नवदुर्गाच्या निमित्तानं मी पुन्हा सांगते की प्रत्येक स्त्रीमध्ये अफाट शक्ती आहे आणि त्या शक्तीचं युटिलायझेशन करून घेतलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी. खूप ताकद आहे. एक स्त्री जेवढं काम करू शकते तेवढं एखादा पुरुष, माफ करा पुरुष मंडळींना, पण एक पुरुष नाही करू शकत. अर्थार्जन करू शकतो, फायनान्स करू शकतो, पण स्त्री त्या गोष्टी वेल मॅनेजमेंट असतं ते स्त्रीकडून शिकावं. ज्वारीच्या डब्यात काही ती बघायला जात नाही कधी पीठ संपले का, तिला अंदाज असतो. मग ती एखादी स्त्री अशी ऑर्गनायझेशनमध्ये आली की ते ऑर्गनायझेशन खूप फुलफिल चालतं. स्त्रीला सांगावं लागत नाही की भाजी संपलंय आणि आता तू आपण आण. ऑर्गनायझेशनमध्ये त्या लोकांना कळत नाही की अरे हे संपले मध्ये पडतात. तर एक स्त्री हे उत्तम ऑर्गनायझेशनचं उदाहरण असतं. त्यांच्याकडे खूप ताकद आहे, त्यांनी त्या ताकदीचा खूप चांगला वापर करून घ्यावा. छान विचार मांडले. खूप खूप धन्यवाद. नीलम टॉक शो मध्ये आल्याबद्दल आभारी आहे. नीलम टॉक शो मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या मुलाखत पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नीलम टॉक शो. खूप खूप धन्यवाद. दिवाळीचा स्वीटनेस आपण टॉप गिअरच्या टॉप न्यूट्रीमॅक्सने आपण आपल्या जीवनात गोडवा आणूया. साखर आरोग्यासाठी अनहेल्दी आहे, तर सगळ्यांनी आपण आपल्या आहारात गुळाचा नक्की समावेश करूया. आणि मी टॉप न्यूट्रीमॅक्सच्या वतीनेही सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते.